नमस्कार, मी महेश राऊत. आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मी स्वागत करतोय मनातलं जनात या कार्यक्रमामध्ये. आज आपल्यासोबत गप्पा मारण्यासाठी आहेत फुरसुंगी गावच्या माजी सरपंच, ज्यांनी अतिशय कार्यक्षम भूमिका त्या ठिकाणी निभावलेली आहे. आपल्या सगळ्यांना माहीत असलेलं नेतृत्व आदरणीय सुधाताई संजय हरपळे. आज आपण त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारून घेणार आहोत आणि आगामी निवडणुकीच्या दृष्टीने पुन्हा एकदा त्या निवडणुकीच्या रणांगणामध्ये मैदानामध्ये उभ्या आहेत. तेव्हा आपण जाणून घेऊया सुधाताईंकडून या राजकारणातल्या रिलेटेड सर्व काही गप्पा. तेव्हा सुधाताई, सर्वप्रथम आपलं सहर्ष स्वागत आहे. आणि मी आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा प्रश्न हा विचारू इच्छितो की 2017च्या अगोदर जेव्हा तुम्हाला सरपंच पदाची भूमिका मिळाली आणि ती एक निर्णायक भूमिका राहिली, कारण त्यानंतर अतिशय अल्प काळामध्येच आपली जी ग्रामपंचायत आहे ती त्या ठिकाणी बरखास्त होऊन ती पुणे महानगरपालिकेमध्ये गेली होती. शेवटचं सरपंच पद म्हणून गावाचं जर काही पद भूषवलं असेल तर तुम्ही भूषवलेलं आहे. एक महिला सरपंच म्हणून त्या ठिकाणी पदभार स्वीकारताना नेमकी काय आव्हानं होती आणि काय त्यावेळेस तुम्हाला नेमकं वाटलं होतं? प्रथमतः मी तुमचे नमस्कार करते आणि आभार मानते की मला या चर्चेसाठी तुम्ही बोलवलं. आणि मी तसं 9 मार्च 1999 मध्ये फुरसुंगीत पहिली सून म्हणून आले. आणि सरपंच पद भूषवताना मी अचानक फुरसुंगीची कन्या म्हणून तिथं माझं काय म्हणतात ते जन्म नवीन झाला. अशा प्रकारे झालं की सगळ्या फुरसुंगी गावांनी आणि सगळं समस्त हरपळ्यांनी ठरून मला फुरसुंगीचे माझी सरपंच पद दिलं. आणि त्यामध्ये काम करताना खूप मज्जा आली. नवीन नवीन आव्हानं शिकले. त्यावेळेस घंटागाड्या खूप कमी होत्या, तर वॉर्डमध्ये आठवड्यानी किंवा आठवड्यातून 2दाच कचरा उचलला जायचं, जे की ते खूप मेजर प्रश्न होता. माझ्या काळामध्ये डेली कचरा उचलला जायचा आणि त्याची विल्हेवाट ही आपल्या कचरा डेपोच्या माध्यमातून होत होती. तसंच होतं की इलेक्ट्रिसिटीची जी हायमासची गाडी असते ती आमच्या ग्रामपंचायतमध्ये नव्हती, ती माझ्या काळात आली. त्यामुळं बऱ्याच वायरमॅन लोकांचे जीव धोक्यात होते, ते वाचले. त्यामुळे सेफ्टी त्यांना मिळाली. आणि जी कामं राहायची रखडायची की ज्यावेळेस कॉर्पोरेशनची गाडी देतील मग ते मेहरबानीवरती अवलंबून राहायला लागेल, तर ते होत नव्हतं. दुसरा नंतर राहिला की LED. त्यावेळेस खूप ट्रेंडिंग होते LED लाईट. त्यावेळेस अख्ख्या फुरसुंगी गावामध्ये संपूर्णपणे चौकामध्ये हायमास आणि प्रत्येक वॉर्डमध्ये LED लाईटची सोय झाली. त्यामुळे जे आता फुरसुंगी चककतीये ती त्यावेळेस झालेलं आहे. हे सगळं करताना मला नेमकं हे प्रश्न विचारायचे की इकडे आल्यानंतर म्हणजे सासरी आल्यानंतरच राजकारणाशी संबंध आला की माहेरच्याकडूनच तो काही वसा वारसा होता तुम्हाला? तसं माहेरी आमच्याकडे राजकारण नव्हतं, पण आमचे चुलते होते रमेश वांजळे. ते खूप फेमस होते, गोल्डमॅन म्हणून, माजी आमदार. हो, माजी आमदार. आणि त्यांचेच भाऊ आहे शुक्राभाऊ, जे खूप मोठे कीर्तनकार आणि प्रवचनकार आहेत. त्या फॅमिली मधून मी आहे. त्यामुळे रक्तामध्ये माझं राजकारण होतं तसं. पण भावाला आई वडिलांना जास्त आवडत नव्हतं. त्यामुळे पण शाळेपासूनच होतं की लिडरशिप मी घेतलेली होते. पहिली 7वी पर्यंत कन्या शाळेमध्ये लिडरशिप मध्ये होते. स्पीच द्यायचं, सगळ्यांना एकत्र करायचं, संघटित करायचं, वेगवेगळे उपक्रम करायचे. शाळेत कबड्डी, खो खो, वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये भाग घ्यायचा. हे मला जन्मजात म्हणजे माझ्या रक्तातच होतं. वा. आणि आपण लग्न करतानाच संजय हरपळे म्हणजे आपले पती हे राजकारणात होते की आपण आल्यानंतर त्यांचं देखील राजकारणात सुरुवात झाली? नाही, माझं लग्न ठरायच्या आधीच त्यांचं एक इलेक्शन झालं होतं. त्यावेळेस चिन्ह पण त्यांचं बाबा होतं. बाबा? अच्छा. अपक्ष उमेदवार होते आणि त्यांना आमचं लग्न ठरायच्या आधीच अपयश हे पचवावं लागलं. अच्छा. आणि नंतर मग माझं लग्न झाल्यानंतर पुन्हा ते एकदा सक्रिय झाले. पण असं नाही झालं की अपयश मिळलं म्हणून ते कुठे मागे राहिले. उलट वेगवेगळ्या मार्गाच्या दृष्टीने लोकांच्यात गेले आणि जनमत ओळखून जनतेला काय पाहिजे किंवा बाबा तरुण पिढी आहे त्यांच्यामध्ये नवरात्र महोत्सव असेल, गणपतीचे उत्सव असतील, असे वेगवेगळे उपक्रम ते तेव्हापासूनच राबवत होते, वयाच्या 25व्यापासून. तर या सगळ्यामध्ये एक गोष्ट आहे की समजा डॉक्टरची पत्नी पण जर डॉक्टर म्हणजे दोघेही नवरा बायको जर डॉक्टर असतील तर, दोघे नवरा बायको जर वकील असतील तर, दोघे नवरा बायको शिक्षक असतील तर, म्हणजे एकाच क्षेत्रातील असेल तर त्याच्यात चर्चा होत असतील का, काय होत असतील अशी एक उत्सुकता असते लोकांना जाणण्यासाठी. तुम्ही जेव्हा राजकारणात दोघेही सक्रिय आहात तेव्हा घरी अवांतर वेळ जेव्हा मिळतो तेव्हा राजकारणात चर्चा असतात नेमक्या?
नाही तसं आम्हाला त्यांनी वेळ दिला हाच आम्हाला मोठं आमचं भाग्य मानायला लागतं त्यावेळेस. कारण असं स्पेसिफिक जास्त वेळ फॅमिलीला भेटत नाही ज्यावेळेस आपण सोशल वर्क करतो त्यावेळेस. मग आमचं राजकारणाशी रिलेटेड कधी चर्चा होत नाही. ज्यावेळेस होतं त्यावेळेस आम्ही फॅमिली सराउंडिंगमध्ये आमच्या मुलांच्या, त्यांच्या भविष्याच्या, किंवा आमचे दीर आहेत त्यांच्या मुलांच्या भविष्याच्या असंच चर्चा करतो. आई आबांच्या, जावेच्या, जास्त करून फॅमिलीमध्ये जो टाइम भेटेल तो फॅमिलीसाठी. यामध्ये एक महिला म्हणून मला नेमकं तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की राजकारणाचा दर्जा अलीकडे कुठेतरी फार आपल्याला खालावताना दिसतोय. कारण पूर्वीसारखं एक सृजनशील राजकारण राहिलेलं नाहीये. टीका करताना कोण कुठल्याही स्तरावरती जातात, वेळ प्रसंगी कुटुंबावरती सुद्धा राजकारणातल्या टीका होतात. एक महिला म्हणून राजकारणात सक्रिय असताना या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही कसं पाहता, काय वाटतं तुम्हाला? राजकारण करावं पण ते सोशल वर्क टाईप करावं असं मला तरी वाटतं. कारण ज्यावेळेस कुठल्याही कुटुंबावरती वेळ येते त्यावेळेस ते कुटुंब नाही तर त्यांची मुलं, त्यांच्या घरातले सगळेच त्या गोष्टी सहन करतात. तर प्रत्येकाने महिलांना जर आरक्षण दिलंय, तुम्ही तिथपर्यंत 50%, 51% नेलंय, तर रिस्पेक्ट पण तेवढ्याच टक्क्यांची वाढली पाहिजे ना असं मला वाटतं. तर मग हे राजकारण आहे त्यापासून महिला अलिप्त राहण्याऐवजी अजून तरुण पिढी इन्व्हॉल्व्ह होईल आणि समाजासाठी त्याचा फायदा होईल. एक महिला म्हणून राजकारणात सक्रिय करताना आणि जनतेशी नाळ जोडताना तुम्हाला नेमक्या कोणत्या गोष्टी उपयोगी पडल्या? म्हणजे कुठल्या माध्यमातून तुम्ही जनतेपर्यंत खूप सहजपणाने पोहोचला असं तुम्हाला वाटतंय? माझ्या आधी काय झालं, भरपूर ग्रामपंचायतचे इलेक्शन्स झाल्या होत्या, पण माझ्या पुढे सगळ्यात हार्ड टास्क होता की बाबा महिला येतात, पद घेतात आणि नंतर त्यांची फॅमिलीच ते कामं करतात. मग ताई तुम्ही ही असंच करणार आहात का? पहिले मला क्वेश्चनच महिला तेच करायचे. फक्त नावापुरतं निवडणूक लढवणार? निवडणूक किंवा सह्या असेल तरी ते रजिस्टर घरी यायचं, मग ते सह्या व्हायच्या. तर मी म्हणायची मी असं नाही करणार. मी जर गेले तर जनतेपर्यंत आणि जनतेचा जो प्रश्न आहे तो तिथे मार्गी लावेपर्यंत मी थांबणार नाही. आणि तो विश्वास ठेवून जनतेने मला चांगल्या मताने निवडून दिलं आणि त्यांचे जे काही प्रश्न होते ते सॉल्व्ह करण्याची संधी दिली. या परिसरामध्ये बऱ्याच महिलांशी तुमची एक अतिशय मायेची, प्रेमाची नाळ जुडलेली दिसते. भेकराई माता महिला सखी मंच आणि बऱ्याच एक नाविन्यपूर्ण प्रोग्राम त्या ठिकाणी महिलांसाठी राबवतं. काय त्या पाठीमागे धोरण आहे आणि काय काय भेकराई माता महिला सखी मंचचा उद्देश नेमका काय होता स्थापन करण्याचा? मी तुम्हाला सांगितलंच की स्टार्टलाच मला ते हात टाच दिलं होतं की तुम्ही ही बाकीच्या महिलांसारखंच करणार का? तर त्यावेळेसच मी निर्धार केला होता की नाही बाबा, आपण जे काही करायचं ते महिलांसाठी करायचं. कारण सगळ्यात जास्त वोट महिला देतात आणि महिलाच मतदान पण फिरवतात. त्यामुळे माझ्यासाठी महिला ह्या खूप स्पेशल होत्या आणि मी नवीनच घरातून बाहेर पडलेली होते आणि त्यावेळेस त्यांनी मला सपोर्ट केला. त्यामुळे माझं उद्देशच होतं की मी कधीही आणि कुठलेही रात्र जरी असली तरी मी त्यांच्या हक्केला उभी राहणार आणि ते मला करायला जमलं आणि महिलांनी त्यासाठी खूप छान संधी दिली. त्यावेळेस मी आणि माझी 207 ज्युपिटर ही अहोरात्र 2 नंबर वॉर्ड मध्ये 207 नंबर आहे गाडीचा? 207 नंबर आहे आणि ज्युपिटर गाडी होती. ती अखंड 7 वर्ष मी 2 व्हीलर वरतीच प्रवास केला. अगदी सरपंच झाले तरी मी गाडी बदलली नाही. सगळे म्हटले अहो खूप चांगल्या चांगल्या गाडीत येतात सगळे सरपंच, पण मी म्हटलं नाही, मी 2 व्हीलरवरती गेले तर मला जनतेशी संवाद साधता येतो, ह्याला त्याला माझ्या मैत्रिणींना हाय बाय करता येतं, ते मला पाहतात, मी त्यांना पाहू शकते. त्यामुळे मला तो प्रवास खूप छान आहे. त्यामुळे माझी नाळ ही जनतेशी खूप चांगल्या प्रकारे जुळली गेली होती. काय कार्यक्रम आपण राबवलेत आतापर्यंत भेकराई माता महिला सखी मंचच्या माध्यमातून? भेकराई माता सखी मंच तसं आता 20 वर्ष झाले की आपण रजिस्ट्रेशन केलेलं आहे. त्याच्या मार्फत हळदी कुंकाचा कार्यक्रम असतो. दरवर्षी जवळजवळ आपण 5 ते 6 हजार महिलांना वृक्षाच्या माध्यमातून असेल, नाही तर त्यांना ज्या गरजेच्या गोष्टी असतील, देवाच्या सामान असेल, त्याच्या मार्फत आपण हळदी कुंकाची वस्तू देत होतो. दुसरं मग ट्रिपा असतील, आपण अष्टविनायकची ट्रिप केलेली आहे मुक्कामी, तुळजापूरची ट्रिप केली, अक्कलकोटची केलेली आहे, शिर्डीची सगळ्यात पहिली ट्रिप केली, देवदर्शन यात्रा सगळ्यांना घडवली, देवदर्शन, महालक्ष्मी, ज्योतिबा, अशा वेगवेगळ्या प्रकारचं, पंढरपूर. म्हणजे जसं ज्यावेळेस जी कन्सेप्ट आठवल, जोपर्यंत महिला स्टार्ट होती ना, जोपर्यंत ते थांबत नाहीत तोपर्यंत मग आपण ती रिंग आहे ती फिरवत राहतो. आणि जेव्हा महिला
खूप छान शांत होतात आणि म्हणतात नाही आम्हाला तुमच्याकडे आल्यावरती आम्हाला माहेरचे 2 दिवस जगायला मिळतात. अच्छा. त्यावेळेस खूप आनंद होतो. वा वा. कुठेतरी निवांत वेळ काढून निवांत निवांत. फिरायला मिळतंय, गप्पा हो. करायला मिळताय, त्यासोबतच देवदर्शन देखील होते. हा त्यांचा अनुभव आहे. हो, आणि त्यांनाही वाटतं की बाबा आपल्याला खरंच म्हणजे माहेरी गेलं तरी काही नाही काही करावंच लागतं. पण आपल्या ट्रिपमध्ये असं असतं की आपणही त्यांच्याच बरोबर असतो. असं नाही स्पेशल कुठली आपण गाडी घेऊन किंवा काही तसं नसतो. तर आम्ही त्याच लक्झरीमध्ये असतो, मस्तपैकी डान्स करतो, सगळ्या गप्पा गोष्टींमध्ये शेअरिंग होतं. कुणाचं दुःख असेल, कुणाचं सुख असेल तर ते एकमेकाला शेअर करून मनमोकळा त्याच्यातून संवाद वाट त्या ठिकाणी. मिळती. बरेच वयस्कर महिला आहेत की अगदी त्यांना म्हणजे घरच्यांना वेळ आहे पण नेता येत नाही कारण त्यांना व्यवस्थित चालता येत नाही किंवा बरोबर. थकतात. बीपी आहे, शुगर आहे, सगळं टाइम टू टाइम झालं पाहिजे. मग अशी लोक बालाजीच्या माध्यमातून आपण ट्रेननी नेले होते. अशा माध्यमातून आम्हाला ती संधी त्यांनी उपलब्ध करून दिली आणि एक श्रवण बाळ होण्याचा मान त्यांनी सरांना दिला आणि मला लेकीचा मान दिला. त्याच्यातच आम्हाला खूप अभिमान आहे. आम्हाला बाकी काय नको होतं, त्यांच्याकडून भरभरून आशीर्वाद मिळले आणि तेच देवाने आम्हाला अजूनपर्यंत त्यांच्यासाठी टिकून ठेवलंय. आम्ही तेच म्हणतो की काही होऊ दे पण आमच्या बुद्धीमध्ये जी सेवा करण्याची आमच्या मनामध्ये ध्येय आहे त्याच्यामध्ये बदल नाही झाला पाहिजे. वा. हे तर खरं 2 दिवस ट्रिपला जाऊन एक आनंद मिळतोय ही चांगली गोष्ट आहे. पण कुठेतरी आपण शहराच्या जवळ महिला राहत आहेत. बऱ्याचदा काही ग्रामीण भागातून आलेल्या महिला आहेत आणि शहराच्या जवळ राहत असताना महागाईच्या काळामध्ये आज एकटा काम करून जमत नाही तर दोघांनाही काम करावं लागतं. महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी नेमकं तुम्ही काय केलं आतापर्यंत? महिला सक्षम होण्यासाठी तसे आपण अनेक उपक्रम राबवलेले आहेत. पहिले आपण लॉकडाऊनमध्ये सगळ्यांची कामच गेली होती. त्यावेळेस पहिलं महिलांना आपण केक मेकिंगचे क्लासेस दिले. त्यावेळेस शॉप सुद्धा बंद होते आणि बर्थडे करणं सुद्धा अलाउड नव्हतं. पण घरातल्या घरात तर सगळ्यांचे चालूच होते बर्थडे. म्हणजे हे कोरोनाच्या काळामध्ये कोविडमध्ये आपण केक मेकिंगचं आणि मसाले मेकिंगचं खूप मोठं व्यासपीठ त्यांना करून दिलं, जेणेकरून गल्लीत त्यांचे ते केक बनवायचे आणि स्वतःचा इन्कम चालू केला होता. प्लस प्रत्येक घरामध्ये 4 ते 5 माणसं आहेत. 4-5 वेळा तर बर्थडे सहज होतो. ते खूप छान प्रकारे करत होत्या. तसंच मसाले मेकिंगमध्ये होते की आपण जवळजवळ 16 प्रकारचे मसाले शिकवले होते. अगदी चिकन मसाला, काळा मसाला, गोडवा मसाला, पावभाजी मसाला, सांबर मसाला, असे एक ना अनेक प्रकारचे मसाले शिकवले आणि महिलांनी खूप छान उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन ते शिकले आणि दुसऱ्यांनाही शिकवले आणि तेच नंतर आपले UK पर्यंत मसाले गेले. इथपर्यंत महिलांनी मोठी गरुडझेप घेतली होती आपल्या ह्याच्यातून. म्हणजे त्या प्रशिक्षणाचा त्यांना फायदा झाला. पुढे त्यांनी ते व्यवसायाच्या माध्यमातून तो व्यवसाय पुढे गेला मोठ्या प्रमाणात. बचत गटाच्या माध्यमातून त्यांनी तो व्यवसाय खूप मोठ्या प्रमाणामध्ये नेला. आणि हे सगळं कोविड काळानंतर म्हणजे कोविड काळ दरम्यान किंवा त्यानंतर केलंय, जेव्हा की म्हणजे महत्वाचा मुद्दा आहे की जेव्हा ग्रामपंचायत ही ऑलरेडी बरखास्त झाली होती, कॉर्पोरेशनमध्ये तुम्ही गेला तर महानगरपालिकेच्या निवडणुकाबद्दल काही कुठलीही चर्चा नसताना हे काम चालू होतं. त्यावेळेस चालू होतं की कारण कुठल्याही कार्यक्रमासाठी राजकारण नको होतं आम्हाला दोघांना. आम्ही फक्त दोघं निव्वळ 100% समाजकारण करण्यामध्ये इंटरेस्टेड होतो. त्यामुळे आमचं असंही 8-10 वर्ष इलेक्शन कुठलेच झाले नाही आणि इलेक्शनचा अजेंडा धरून कुठलंच काम आम्ही चालू करत नाही. त्यामुळे दरवर्षी वेगवेगळे उपक्रम आणि स्पोर्ट्स असतील, महिलांसाठी क्रिकेट असतील, हँडबॉल, परत अजून व्हॉलीबॉल, छोट्यांसाठी संगीत, परत छोटे बालचंबूंसाठी डान्स स्पर्धा, असं प्रत्येकासाठी वेगवेगळं की स्टार्ट टू एंड मध्ये. सिनियर सिटीजन असतील, ज्येष्ठ तेवढे श्रेष्ठ आहे तर त्यांच्यासाठी जसं बालाजीची आपण ट्रिप दिली तसंच छोट्यांसाठी डान्स दिला. कोरोके माध्यमातून आपण त्यांना गायनाच्या स्पर्धा दिल्या. असं वेगवेगळे उपक्रम हे कंटिन्यू सायकलिंग होत राहतात. त्याला राजकारणाची कुठलीच आणि कधीच ही छाप पडणार नाही. पण 8 वर्षानंतर आता मात्र पुन्हा एकदा निवडणुकीचं बिगुल वाजलंय आणि अर्थात तुम्ही स्वतः निवडणुकीसाठी इच्छुक आहात. प्रचाराचं जोरदार त्या ठिकाणी तयारी आपली चालू झालेली आहे. काय नेमकं लोकांच्या समोर जाताना जनतेमध्ये रोष आहे का? कारण गेली 8 वर्ष झालं इथले आजूबाजूचे प्रश्न बघितले तर अतिशय भीषण आहेत. वाहतूक समस्या असेल, पाण्याची अडचणी असतील, नागरी सुविधा असतील,
सगळीकडे लोक कुठेतरी संतुष्ट नाही आहेत. लोकांच्या मनामध्ये अनेक शंका आहेत, अनेक प्रश्न आहेत, लोक त्रस्त आहेत. तर नेमकं तुम्ही समोर जाताना हा लोकांचा आक्रोश बाहेर पडतोय? साहजिकच बाहेर पडणारच आहे, कारण जे मनात आहे तेच ओठावरती येणार आहे. आणि काय झालं की आपली ग्रामपंचायत संपली आणि नंतर आपले महानगरपालिकेमध्ये गेलो. महानगरपालिकेमध्ये आपल्याला 11 गाव मिळून 2च नगरसेवक भेटले. त्यातून एक आपल्या भागात होते तर एक तिकडे आंबेगावच्या भागातून होते. त्यामुळं त्यांना म्हणावं असं त्या गावांवरती पकड ठेवता आली नाही, तेवढं फंडिंग अवेलेबल करून देता आलं नाही गावांना. पण गावावरती कराचं ओझं मात्र लादलं गेलं. जेव्हा की आपल्याला फॅसिलिटीज दिले नाही. प्यायला पाणी सुद्धा अजून माझ्या घरी सुद्धा आम्ही काळेपडर किंवा सतवाडीवरून पाणी आणतो, ही दिलगिरीची गोष्ट आहे. आणि ह्यामुळं काय होतं की कुमारसारखे पार्क इन्फिनिया, ग्रीन काउंटी, ग्रीन लीफ, मोठ्या मोठ्या सोसायट्या झाल्या, मोठे बिल्डर्स झाले, पण पाण्याचं स्रोत काहीच नाही. पूर्णपणे फुरसुंगी गाव हे कॅनलवरती डिपेंड होतं. आणि नंतर मग MGP मार्फत पाणी चालू झालं, पण त्या पाण्याचा अजूनही नियमामध्ये काहीच नाहीये. कधी पाईपलाईन तुटते, कधी मोटर बिघडते, त्यामुळे स्पेअरला मोटर नाहीये. म्हणजे कॉर्पोरेशनमध्ये गेले तरी लोकांना अशी म्हणायची वेळ आली की बाबा ग्रामपंचायतच बरी होती. इथपर्यंत लोकांना त्रास झालेला आहे त्या गोष्टींचा. तर आता लोक म्हणतात की त्यावेळेस टॅक्ससाठी लोक भांडत होते की बाबा टॅक्स कमी व्हावं, आम्हाला कॉर्पोरेशनमध्येच ठेवा. पण वेगवेगळे सरकार येतात, वेगवेगळे नियम होतात. मग त्याच्या मार्फत काय झालं की टॅक्स तर कमी नाही झाला, पण आम्ही वरच्या हाय लेवलला गेलेलो असून आता आम्हाला नगर परिषदमध्ये फेकलं गेलं. आणि पुन्हा मग लोकांच्या जमिनीचा प्रश्न असतील, त्याची कॉस्टिंग कमी झाली. जे बिल्डर्स आहेत मोठे मोठे त्यांच्या याच्यावरती पण परिणाम झाला. आणि नकळत मग जे सुशिक्षित वर्ग आहे ते अजूनही आम्हाला गेल्यावरती म्हणतात, ताई महानगरपालिकेमध्ये होतं तर चांगलं होतं, सांगायला बरं वाटत होतं. IT सेक्टरचं पॅकेज तुम्हाला माहिती आहे की खूप मोठे असतात, 30-30, 40-40 लाखाचे पॅकेज घेतात. मग त्यांना असं सांगायला कसं तरी वाटतं आता आमच्याकडे नगर परिषद आहेत म्हणून. असंच. आणि काय झालं की फ्लॅटची कॉस्टिंग खूप वाढलेली, 70 ते 80 लाखाचे फ्लॅट आपल्याकडे आहेत, पण पाण्याची सोय नसल्यामुळे त्यांना खूप एक्स्ट्रा मेंटेनन्स द्यावा लागतो. मेंटेनन्स त्यामुळे तो परवडत नाहीये. 3-3, 4-4 हजार रुपये म्हणजे रेंटने राहिलेलं बरं. आता अशी वेळ आलेली आहे त्या लोकांवरती. आणि शिकलेले दोघंही जॉब करतात, कुणाचा घरून जॉब आहे, कोण बाहेर जातं, तर पाण्याची समस्या खूप भीषण आहे. मग आता हे काय शिकलेली लोक काय आता हंडा घेऊन जाणार का वरती फ्लॅटमध्ये? तर प्रथम त्यांना ते पाहिजे की बाबा आम्हाला पाण्याची सोय हवी आहे. डेली कचरा उचलला जात नाही. चांगल्या चांगल्या सोसायट्या की एवढा छान चेहरा आहे जातानी, पण आतमध्ये पाहिलं तर एका साईडला कचऱ्याचे मोठे ढीग केलेले आहेत. मग ते वास मारतो किंवा त्यांच्या हेल्थशी खेळलं जातं. कचऱ्यावाले पैसे घेतात असं सांगतात आम्हाला आता गेल्यावरती. आता सत्य परिस्थिती आम्ही पदावरती नव्हतो तर माहीत नाहीये की नक्की काय होतंय. पण जनतेचा प्रचंड प्रमाणात रोष आहे की 8-9 वर्षामध्ये काहीच फुरसुंगी गाव हे पुढे जाण्याऐवजी जैसे थे थांबलेले. अगदी कुठल्याही रोडला फंड पडलेला नाहीये. थोडा पाऊस जरी पडला तर वडे नाले वरून खालपर्यंत येत. तर अगदी आम्हाला घरात आहे ना, आमच्या भेकराईवरून आम्हाला आमच्या घरी जायला सुद्धा 1-1 तास आम्हाला त्या पुलावरती थांबायला लागतं, कारण पुलाची सोय नाही. वडा आहे पण त्याच्यावरती अतिक्रमण खूप आहे. एक छोटे छोटे पाईप एकदम टाकलेले आहेत, त्यामुळे पाण्याचा फ्लो जास्त होतो आणि सगळीकडून चक्काजाम पाणी होतं. आणि बऱ्याच 2 व्हीलर वाहून गेले आत्ताच येणाऱ्या मध्येच पावसाळ्यामध्ये. त्यामुळे प्रचंड हाल आहेत. रोडवरती अतिक्रमण भरपूर आहेत. ती नगर परिषदेची आता जी निवडणूक होईल आणि ज्यामध्ये हे सगळं जेव्हा एक स्थानिक सगळे व्यवस्था हक्काचे नगरसेवक लोकांना मिळतील तेव्हा हे सगळे प्रश्न मार्गी लागतील. नक्कीच, कारण जे काही नगरसेवक येणार आहेत त्यांना जनतेचे प्रश्न सोडल्याशिवाय जनताहीच थांबवणार नाहीये. कारण जनतेने त्यांच्या विश्वास ठेवून त्यांना दिलेलं आहे तिथलं स्थान. आणि जिथले तिथले नगरसेवक आहे ते मला तरी वाटतं कुठल्याही पक्षाचे येऊ देत, पण फुरसुंगीचा इतिहास आहे की जे कोणी आलेले ते जनतेशी नाळ जोडलेला आणि जनतेचे प्रश्न सॉल्व्ह करणारा आलेला आहे. तिकडं नगरपालिकेमध्ये भांडतील, ग्रामपंचायतमध्ये भांडतील,
पण ते फंड कसा आमच्या वॉर्डमध्ये येईल आणि कसा अवेलेबल होईल, आमची कामं कशी होतील ह्याच्यासाठीच लोक भांडतात, बाकीचं नाही, कारण जनतेचा याच्यामध्ये फायदा आहे. काय वाटतं, निवडणुकीच्या प्रचाराचं ऑलरेडी सुरुवात झालेली आहे, तुम्ही जनतेपर्यंत पोहोचतायत आणि तुम्ही स्वतः पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जनतेपर्यंत प्रभावीपणाने पोहोचणार आहात, तर एक लोकांना विश्वास देताना लोकांचं मत आणि तुमचं स्वतःचं या निवडणुकीविषयी काय मत आहे? तसं पहिली निवडणूक आम्ही मोठी हे केली होती ग्रामपंचायतच्या माध्यमातून, त्या आणि ह्या निवडणुकांमध्ये बराच फरक आहे, कारण खूप मोठा कालखंड गेलेला आहे. 8 वर्षाचा गॅप, 8 वर्षाचा कालखंड गेलेला आहे. आणि त्यावेळेस प्रचार करताना थोडी 8 वर्ष मी आधी यंग होते, आता 8 वर्षापूर्वी आता इम्युनिटी पॉवर थोडीशी कमी झाल्यासारखी पण वाटतेय. पण जनतेच्या आणि आम आदमींच्या प्रश्नासाठी मी खास उतरलेली आहे, कारण जर आपण कुठल्याही पदावरती नसेल तर काम करणं तेवढंच कठीण आहे, यंत्रणा राबवणं कठीण पडतं आणि दुसरे काय ऐकून घ्यायला आपलं कोण रिकामं नसतं, त्याला स्वतःचाच कारभार असतो. त्यामुळं जनतेचे जे प्रश्न आहेत आत्तापर्यंत प्रलंबित आहेत ते मार्गी लावण्यासाठी मी ऑलरेडी राजकारणामध्ये परत पुन्हा सक्रिय झालेली आहे. राजकारण करत असताना एक लिटल फ्लॉवर इंग्लिश मीडियम स्कूल, जी या परिसरातील अतिशय एक नावाजलेली आणि मोठी स्कूल आहे, ह्या स्कूलचं व्यवस्थापन सुद्धा तुम्ही अतिशय त्या ठिकाणी पूर्ण वेळ लक्ष देऊन करतात, तर राजकारणासोबत हा वेळ नेमका कसा तुम्ही मॅनेज करतात? तसं म्हटलं तर मला 12वी झाल्यावरतीच टीचर किंवा प्रिन्सिपल बनायचं होतं. त्यामुळं मी BA मधून माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं होतं आणि माझा विषय पण इकॉनॉमिक्सच होता. त्यावेळेस काय असं ठरलेलं नव्हतं, पण ते अचानक होत गेलं आणि नंतर ती संधी मिस्टरांनी दिली. त्यांनी छोटंसं रोपटं लावलं होतं, त्या रोपट्याला खतपाणी घालायचं आणि वाढवायचं काम माझ्या हातात दिलं, विश्वासाने दिलं आणि ते विश्वासाने मला सहज हसत खेळत पार करता आलं. त्याबद्दल मला माझा अभिमान वाटतो की बाबा एवढी मोठी ट्रस्ट आपण चालवतोय आणि तेही आपल्या इथे परिसरामध्ये जे की मराठी माणसांच्या शाळा खूप कमी आहेत. बरोबर. वेगवेगळ्या जाती धर्माची लोक येतात, एकत्र येतात, संघटित होतात आणि शाळा चालू करतात. पण आपली स्पेसिफिक गाववाल्यांची शाळा ही इथे इंग्लिश मीडियममध्ये नव्हती आणि त्यांचं स्वप्न होतं, ड्रीम प्रोजेक्ट होतं की बाबा कमी खर्चामध्ये लोकांना इंग्लिश मीडियमचं शिक्षण मिळालं पाहिजे. बिगाऱ्यांपासून ते IT सेक्टरपर्यंतची लोकांची मुलं आपल्या शाळेत शिकतात आणि कमी पॅकेजमध्ये. आपल्या इथं आता बऱ्याच शाळा आहेत की त्यांचं 1-1 लाख रुपये वर्षाला फी आहे आणि आपली फी अगदी 1000मध्ये, 25,000, 30,000, जास्तीत जास्त 35,000मध्ये आपण इंग्लिश मीडियमसारखं CBSE सारखं एज्युकेशन देतो आणि मुलंही चांगले येतात, शिकतात, त्यांच्या टॅलेंटला स्कोप मिळतो. IT सेक्टरमधली पॅरेंट्स आहेत, कारण त्यांना दिल्ली बोर्ड लागतं, मग तेच ओळखून आम्ही CBSEची पण मान्यता घेतली आणि 2 एकरमध्ये आपलं ते प्रोजेक्ट चालू आहे. तिथलेही पॅरेंट्स खूप खुश आहेत की कारण दुसऱ्या कास्टमधले जर शाळेमध्ये टाकलं तर आपल्या ॲक्टिव्हिटी काय होत नाही, महाराजांची जयंती होत नाही किंवा गौरी गणपतीचा सण असेल, वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी असतील जे आपल्या धर्माशी निगडीत त्या ठिकाणी कार्यक्रमाला तेवढं महत्त्व दिलं जात नाही आणि आपण ते जास्त प्रमाणामध्ये करतो किंवा आपले सण साजरे सगळे करायला लावतो. ते आपल्याकडे म्हणच आहे ना, साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा. तसं मग त्यांना आपलं एक आपुलकीची शाळा वाटती. आपल्या शाळेमध्ये प्रिन्सिपलला किंवा चेअरमॅनला मिळण्याचा वेळ असा स्पेसिफिक त्यांना कधी दिलेला नाही आहे. एनी टाईम ते आपल्याकडे येऊ शकतात त्यांची समस्या घेऊन किंवा शाळेच्या रिगार्डिंग काय त्यांना सोल्युशन द्यायचं असेल तरी ते आपल्याला देतात आणि सजेशन हे आपण घेतो आणि नक्की ते अंमलात आणतो, कारण एका डोक्यापेक्षा 100 डोकी नेहमी कामाला येतात आणि ह्याच्याचमुळं आपल्याला सक्सेस मिळत गेलं की कधी मला नाही सुचलं तर ते मला पॅरेंट्सकडून कळलं, टीचर्सकडून कळलं किंवा सराउंडिंगमध्ये ज्यावेळेस मी सोशल वर्क करते, राजकारणामध्ये आहे, त्यावेळेस तिथूनही आम्हाला सांगतात की मॅडम असं नाही तर असं जरासं केलं तर जरा अजून बेटर होईल. तर तेही ऑप्शन आम्ही घेतो, असं नाही की आम्ही ऐकत नाही. ऐकता ऐकता सगळ्यांचं एवढं थेंबे थेंबे मोठं तळं साचलेलं आहे आणि त्या तळ्यांमधले पक्षी असेल की आता खूप मोठी गरुड झेप घेताना दिसतात. आज आपले 6 10वीच्या बॅच झालेल्या आहेत आणि 6ही वेळा आपल्या 100% निकाल लागलेला आहे. 2 वर्ष झाले आपले सायन्स साईड 12वीची चालू आहे, त्यांचाही निकाल आपला 100% आहे.
जवळजवळ 1,500 स्टुडंट हे SSC मध्ये आहे धमाळवाडीमध्ये, आणि CBSE मध्ये 1000 विद्यार्थी नर्सरी टू 9th स्टँडर्ड पर्यंत. म्हणजे दोन्ही CBSE आणि SSC केले तर जवळपास 2,500 पेक्षा जास्त विद्यार्थी आहे. आणि पॅरेंट्सनी ट्रस्ट ठेवून आपल्या हातात ती त्यांची चिमुकली बाळं आपल्या हातात दिलेली आहे. अगदी हाताला धरून ती शाळेत आलीत आणि आज आपला हात धरून रडत कडत 10वी झाली की सेंड ऑफला आम्हाला पण अंगावर शहारे येतात की ही मुलं कशी आता बाहेर जाणार. आणि ती आवर्जून असं होत नाही. ती मुलं पुन्हा 11वी 12वीला किती कुठे गेली तरी ॲन्युअल डे असन, स्पोर्ट डे असन, त्या निमित्ताने परत आम्हाला येतात, भेटतात आणि त्यांचा बाहेरचा एक्सपिरियन्स सांगतात की आपली शाळा कशी चांगली होती किंवा किती आपुलकी वाटते. ते मोठ्या शाळेमध्ये किंवा मोठ्या कॅम्पसमध्ये गेले ते आपुलकीपणा राहत नाही. मग तेही आम्हाला सांगतात, त्याच्यातही आम्हाला खूप अभिमान वाटतो. यासोबतच तुम्ही महालक्ष्मी नागरी पतसंस्था देखील त्या ठिकाणी व्यवस्थापन पाहता, विशेषतः जी महिलांसाठी आर्थिक कुठेतरी सपोर्ट करण्यासाठी, त्यांना कुठल्याही गोष्टीमध्ये आर्थिक सहाय्य करण्याच्या दृष्टीने तुम्ही चालू केलं आहे. नेमकं महालक्ष्मी महिला नागरी पतसंस्था चालू करताना किंवा त्याचा कारभार आता सांभाळताना त्याचा उद्देश नेमका काय आहे? मी सांगितलं की ग्रामपंचायत सदस्य ज्यावेळेस मी त्या इलेक्शनमध्ये प्रक्रियेमध्ये गेले होते त्यावेळेस महिलांना होतं की कुठंतरी बाबा आम्हाला कुणीतरी हात देणारं पण पाहिजे नव्हतं, सक्षम आणि सबलीकरण करणारं पाहिजे नव्हतं. त्या उद्दिष्टाने फुरसुंगी गावात पहिलीच महिला पतसंस्था आहे. येऊन आम्ही त्याचा ज्यावेळेस उल्लेख केला तर ते अधिकारी आले, ते सुद्धा म्हणले तुम्ही खूप तारेची कसरत करताय मॅडम, महिलांची पतसंस्था कुठे नसते किंवा एवढं सक्सेस होत नाही. मी म्हटलं असं नाही, जे कुणी करू शकत नाही ते महिला करू शकतात. आणि अभिमान वाटतो, आमच्या बँकेचं खूप करोडोमध्ये ट्रान्झॅक्शन होतं. महिलांना स्वतःच्या पाया उभं राहण्यासाठी, व्यवसायासाठी असेल, बचत गटांच्या मार्फत असेल, फंडाच्या मार्फत असून आपण 50,000 ते 1 लाख ते 5 लाखापर्यंतचं लोन त्यांना 1% प्रोव्हाइड करतो. आणि महिला त्या संधीचं सोनं करतात. अक्षरशः खूप जण ज्यांच्याकडे आहेत ते सोनं करतात. आता सोन्याचा रेट तुम्हाला माहिती महाग आहे खूप झालेला, पण त्या काळात त्यांनी ते सोनंही केलं. मुलांची फीज असन रखडलेली तर ते बचत गटातून घेऊन ती फी भरतात, त्यामुळं त्यांना जे लेट फाईन असतो ते बसत नाही आणि त्यांचेही पैसे वाचतात. टाईम टू टाईम शाळेलाही पैसे जातात. म्हणजे असं त्याच्यामार्फत भरपूर जणांचे. एका महिलेचं तर संजुदा कॉम्प्लेक्समध्ये होते आता भाभी, त्यांच्या मुलाचं तर त्यांनी आउट ऑफचं शिक्षण हे आपल्या पतसंस्थेतून लोन घेऊन कंप्लीट केलं आणि त्यानंतर त्यालाही एवढं सक्सेस मिळालं. त्याची आई आजही प्राऊडफुल मोमेंटनी सांगते की ताई तुम्ही आहात नसता दिला तर माझा आज मुलगा तिथपर्यंत गेला नसता. त्यांनी शिक्षण घेऊन आपल्या संजुदा कॉम्प्लेक्समध्ये 2 BHK फ्लॅट घेऊन प्लस एक शॉपचा तो ओनर आहे. त्यामुळे अशा गोष्टी ज्यावेळेस परत आम्हाला फीडबॅक करून येतात की त्यावेळेस खूप अभिमान वाटतो की आपण एक बाबा हात दिला तर लोक कुठपर्यंत जातात. मग संधीचं सोनं खूप छान प्रकारे करतात, त्यामुळे चांगलं वाटतं. आर्थिक सहाय्य महालक्ष्मीच्या माध्यमातून करताय, मुलांना शिक्षण तुम्ही संस्थेच्या माध्यमातून देताय, पण कुठे ना कुठे हे सगळे व्यवसायाचे भाग आहेत. कुठेतरी एक राजकारणी म्हणून आणि जननेतृत्व जेव्हा तुम्ही करतायत तेव्हा मग लोकांची फीच्या बाबतीमध्ये असेल किंवा बाकी कोणत्याच्या बाबतीमध्ये तक्रार असताना नेमकं शिक्षण क्षेत्रामध्ये तुम्ही एक वेगळा ठसा उमटवण्यासाठी काय कार्य करताय? तुम्हाला माहिती आहे लॉकडाऊनमध्ये बरेच जणांचं शिक्षण मध्येच मार्च एप्रिलच्या आसपास आपल्याला आलं की सगळं बंद, लॉकडाऊन डिक्लेअर केलं, सगळं बंद झालं, शाळेचे एक्झाम्स नाही झाल्या आणि TV चॅनलने डिक्लेअर केलं की 20% फी माफ देणार आहे. पण कुठल्याही शाळेने फी माफ केलेली नाही आहे. ऑन द स्पॉट फक्त ते पेपरवर राहिलं. पण आम्ही 2 वर्ष 20% फी माफीचं आम्ही पॅरेंट्सकडून घेतली. बऱ्याच जणांचे ज्यांचे वडील वारतात, करता पुरुष जातो, त्यावेळेस आपल्या शाळेचं आम्ही रूलच बनवलेला आहे की त्या वर्षाची फीस घ्यायची नाही, कारण त्या मग महिलेला थोडंसं वेळ भेटतो आणि पुढे काय करायचं एक गाईडलाईन भेटतं, बाबा ठेवायचं की नाही ठेवायचं. म्हणजे यावेळेस असं कुणाचं करता पुरुष वगैरे कुणाचा ॲक्सिडेंट होतो त्यावेळेस आम्ही ती फी त्या वर्षाची घेत नाही. ज्यांचं खरंच ॲक्च्युली प्रॉब्लेम होतो त्यांचं 10% किंवा 20%पर्यंतही आम्ही फी माफ करून देतो. आणि त्याच्या ठिकाणी कर्तव्य उपक्रम म्हणून एक वेगळा नावाजलेला काही उपक्रम तुम्ही राबवला होता, तो नेमकी संकल्पना काय होती? ती असं होते कन्सेप्ट की बाबा ह्या ज्या छोटे छोटे शाळेतली मुलं आहेत ह्यांना कुठेतरी ज्या शाळेचं पॅकेज आहे ते घेता येत नाही
किंवा त्यांची फी कमीच असते, कारण हे ऑलरेडी झेडपीच्या किंवा ग्रँटेड शाळा असतात, त्यांची 2,500-3,000 रुपये फी होती, पण तीही देऊ शकत नाही. असे बरीच घरं आहेत. ती बरीच घरं ही बालाजी सेवा प्रतिष्ठानची जे कार्यकर्ते आहेत, जी कार्यकर्णी आहेत, जी तरुण मुलं आहेत, त्यांनी जाऊन तिथं घरी जाऊन सर्वे केला आणि रिअल फॅक्ट समजून घेतली आणि मग ती मुलं आम्ही दत्तक घेतली. आणि आमच्या ट्रस्टवरची जेवढी आहेत, गुंडसाहेब असतील, एवम डॉक्टर आबनावे सर पण असतील, संजय देशमुख असतील, मी स्वतः पायल म्हणून आपले आबा तुपेंची शाळा आहे, धर्मराज संभाजी, तिथून मी पायल म्हणून नर्सरीमध्ये मी तिला अडॉप्ट केलेलं आहे. माझी मानसकन्या आहे ती. हो, तुम्ही दत्तक घेतलेली आहे तिला मी. आणि तीही खूप हुशार आहे. सगळी मुलं तिथं मराठी मीडियममध्ये शिकतात. ती एकटीच मुलगी अशी आहे की इंग्लिश मीडियमला शिकते आणि नर्सरीपासून तिला मी शिकवायला सुरुवात केली. ती आज 6वीला आहे आणि खूप छान वाटतं. पालकत्व तुम्ही तिचं स्वीकारलं, तिचं सगळं शिक्षण आणि बाकीचा इतर सगळा खर्चाची जबाबदारी तुम्ही स्वीकार? सगळा खर्च मी करते. जसं माझ्या मुलांना 5 जणांना जर मी दिवाळीला कपडे घेतले तर आम्ही तिला सुद्धा घेऊन जातो. असं नाही की आम्ही काही घेऊन येतो आणि तिला देतो, कारण तिला तेही आवडत नाही. तिलाही वाटतं की माझ्या चॉईसनी कपडे घ्यावं, मग तिला आम्ही घेतो. त्यावेळेस तिला जे आवडेल कपडे ती घेतो. परत तिची बहीण एक आहे, मग ती मला घेतल्यावर ताई ती, मग तिलाही घेतो. तिला चांदीच्या पट्ट्यांपासून ते वॉचपर्यंत जे काही माझ्या मुलांना देईल मी तेच तिला देत असते आणि तिलाही छान वाटतं. ती अशी जास्त आमच्यामध्ये मिक्स होत नाही, कारण तिला ते सराउंडिंग आवडतं. मी घरी घेऊन येते, मुलांशी इंट्रोडक्शन करून देते, श्रेयसची देते. मी जरी उद्या नसले तरी ही तुझी मानलेली बहीण आहे हे लक्षात ठेव आणि तिलाही नंतर आधार दे. हे आम्ही आमच्या मुलांनाही ते सांगितलेलं आहे, कारण ह्याची कुठेतरी गरज आहे. आपल्या मुलांना पोटभर मिळतं, पण ज्या मुलांना काही कमी मिळतं तिथं ती जाणीव ही त्यांना समाजाची राहायला पाहिजे की बाबा आमचे मम्मी पप्पा जे करतात ते आम्ही सुद्धा पुढे कंटिन्यू करून ठेवलं पाहिजे किंवा त्याचा सहभाग त्यांचा पाहिजेच आहे. त्यामुळे आम्ही आमच्या पूर्ण घराला किंवा फॅमिलीला त्या गोष्टी माहिती आहेत. छान अनुभव आहे खरं तर, ऐकून फार वेगळा वाटला आणि भावनिक जरी प्रसंग असला तरी तुम्ही म्हणजे एक आपण सगळं काही आपल्याकडे असताना मुलांना त्या पद्धतीचं समोर एक एक्झाम्पल सेट करताय, तुम्ही उदाहरण दाखवताय. या सगळ्या माध्यमातून तुम्ही कुठे ना कुठे वेगवेगळे सांप्रदायिक स्पर्धा असेल, काही भजन स्पर्धा असेल, याच्याही व्यासपीठावरती दिसतात. वेगवेगळे गरबा नृत्य स्पर्धा फार मोठ्या शाळेच्या मैदानावरती होतात. ह्या सगळ्या स्पर्धा राबवतानाचा अनुभव कसा राहतो तुमचा? ज्यावेळेस कुणासाठी काय करता येईल त्यावेळेस तर नक्कीच आपल्याला भारीच वाटतं. स्वतःसाठी सगळेच जगतात, ज्यावेळेस दुसऱ्यासाठी जगतो त्या आनंदाची सीमा नसती आणि तो आनंद आम्हाला त्यांच्यामध्ये मिळतो. त्यामुळे आम्हाला असं पैशाचं किंवा हे जाईल ते जाईल वेळ जाईल ह्याचं आम्हाला काहीच वाटत नाही, कारण जे काही आहे ते आम्ही त्यांच्यासाठी किंवा समाजासाठी, त्यामुळे आम्ही ह्या स्थानापर्यंत आलेलो आहे. सरांची पार्श्वभूमी बऱ्याच जणांना इथे माहिती आहे की बाबा ते तरुण वयात वायरमॅनचं काम करत होते, त्याच्यापेक्षा खाली जाऊन त्यांचे आई वडील ऊसतोडीला जायचे की योम त्यांना कधी कधी 2 टायमाचं खायला सुद्धा भेटत नव्हतं. मलाही ते आल्यानंतर कळलं की बाबा अशी परिस्थिती त्यांची होती. त्यावेळेस मलाही खूप म्हणजे त्या भावना मी सांगूच शकत नाहीये की इथपर्यंत होत्या. आणि आम्ही आमच्या माहेरी आमच्या पूर्ण वेगळं होतं. आम्ही 6 जणी बहिणी, भाऊ धरून 7. आमचे वडील फॅक्टरीत होते. ह्या परिस्थितीशी आम्हाला कधी असं जुळवणूक करण्याचं आलंच नाही, कारण सगळंच आम्हाला महिन्याचंच यायचे, त्यामुळे आम्हाला सगळं फॅसिलिटी मिळायची. आणि ज्यावेळेस इथं येऊन ते विचार केला की बाबा कसे दिवस काढले असतील त्यांनी त्या झोपडीत किंवा त्या कोपीमध्ये, त्यामुळं सरांसाठी, त्यांच्या आईवडिलांसाठी, त्यांच्या फॅमिलीसाठी, त्यांची बहीण असेल त्यांना कधीही शब्दांनी कुणी दुखवणार नाही ह्याची आम्ही काळजी अख्खं कुटुंब घेत असतो. कारण सरांचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. त्यांची आई, त्यांची बहीण, त्यांचे वडील, सर्वच फॅमिली, कुणालाही वाईट बोलायचं नाही. काय त्रास झाला तर आपण दोघं सहन करू, तूही बाहेर करते मीही करतो, पण एकमेकाच्या सहमतीने आणि सहकार्याने आम्ही आमचा घराचा गाडा आहे तो चालवलेला आहे.
संघर्षातून अतिशय खूप चांगले दिवस तुम्हाला आलेले आहेत आणि कुठे ना कुठे कष्टाच्या जोरावरती हे सगळं राजकारण असेल, त्यासोबतच व्यवसायातल्या वेगवेगळ्या जबाबदाऱ्या, तुम्ही दोघंही एकमेकांना साथ देत, एकमेकांसोबत उभा राहात, एकमेकांना सपोर्ट करत त्या ठिकाणी तुम्ही पुढे चाललेला आहात. तर याच्यामध्ये मला फक्त शेवटी हाच तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. पुन्हा एकदा जो आत्ताचं वातावरण आहे ते निवडणुकांचं वातावरण आहे. मला वाटतं आहे की तुम्ही या फुरसुंगी उर्वे नगर परिषदेमध्ये प्रभाग क्रमांक 9 मधून निवडणूक लढवण्यासाठी त्या ठिकाणी इच्छुक आहात. इथले प्रश्न असतील, स्थानिक लोकांशी तुमचा संपर्क असेल, तो जरी दांडगा असेल तरी आज या आपल्या चर्चेच्या माध्यमातून लोकांपर्यंत तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता? लोकांना आता केलेली कामं तर माहितीच आहे, अनुभव माहिती आहे की बाबा एकदा जर ह्या दोघांनी कुणालाही कमिटमेंट केली तर ते म्हणतात ना, जीव गेला तरी चालेल पण शब्द गेला नाही पाहिजे. असे आम्ही दोघं पण कट्टर आहोत. त्यामुळे लोकांच्या ज्या समस्या आहे त्या जाणून त्यांना कसा न्याय मिळेल किंवा त्या गोष्टी कशा आता अवॉइड करता येईल. जसं की रोडची समस्या आहेच, पाण्याची, ड्रेनेजची, लाईटची आहे. सोसायट्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात भरमसाठ हा त्यांना मेंटेनन्स पडतो. त्याच्यामध्ये कसं आपल्याला कमी करता येईल. पाण्याच्या माध्यमातून एका फ्लॅट वाईज जरी 500 रुपयाचं जरी महिन्याला कमी झाले तरी 12 महिन्याचे 5, 10, 50 आणि 6,000 रुपये कमी होतात. तर ते त्यांच्या मुलाला देऊ शकतात. कुणाला मदत करायची असेल तर त्यामार्फत ते पैसे त्यांचे मार्गी लागू शकतात. त्यामुळे आमचा पहिला अजेंडा तोच आहे की सर्वसामान्यांचा पाण्याचा प्रश्न आहे आणि तो खूप जिव्हाळ्याचा आहे. तो सॉल्व करण्यामध्येच पहिला आम्ही प्रायोरिटी देणार आहेत. या चर्चेमधून आता शेवटच्या टप्प्यामध्ये आपण आहोत. मतदारांना तुम्ही या कार्यक्रमाच्या माध्यमातून काय आवाहन करू इच्छितात? मतदारांना आम्ही एकच सांगू, मी फुरसुंगीची सून म्हणून आले. आज तुम्ही मला कन्या म्हणून सगळे ओळखताय. तर तुम्ही आईवडिलांप्रमाणे आणि मातापित्याप्रमाणे मला आशीर्वाद द्यावा आणि येणाऱ्या निवडणुकीतला सामोरे जाण्यासाठी मला तुम्ही सगळ्यांनी मतरूपी आशीर्वाद द्या. आणि जी मला संधी पाहिजे होती काम करण्यासाठी किंवा तुमची जी प्रलंबित प्रश्न आहेत ते सॉल्व करण्यासाठी तुम्ही मला मतरूपी आशीर्वाद द्या. त्या संधीचं मी नक्की सोनं करेल. अनुभव आहे आणि ज्यामार्फत आपल्याला फंड पाहिजे नाही, कारण दिल्लीमध्ये पण BJPची सत्ता आहे, राज्यात पण BJPची सत्ता आहे आणि नगर परिषद ही नव्याने होती. जर BJPची सत्ता आली तर फंड अवेलेबल लवकर मिळेल आणि जनतेला न्याय देण्यामध्ये वेळ लागण्यापेक्षा आपण लवकर त्यांना न्याय देऊ शकतो आणि त्यासाठी आपण कटिबद्ध आहोत आणि जेवढं होईल तेवढं फास्ट ट्रॅकवरती जाऊन ही कामं करता येईल आणि त्याच्यातच आम्हाला समाधान मिळेल. तेव्हा मी पुन्हा एकदा जनतेला, सगळ्यांना, माझ्या मातापित्यांना आणि ज्येष्ठ श्रेष्ठ सगळ्यांनाच सांगू इच्छिते की तुम्ही मला मतरूपी आशीर्वाद द्या आणि येणाऱ्या 2 तारखेला मी निवडणुकीला उभी आहे. मी सगळ्यांबरोबर गेलेली आहे, चर्चा केलेली आहे. सगळ्यांनी सांगितलं आहे ताई आम्ही नक्की तुम्हाला सपोर्ट करू, त्यांचे प्रलंबित प्रश्नही मी मार्गी लावेल. हे मी ह्यामार्फत आज वचन देते की जे काही प्रश्न राहिलेले, जे 8 वर्ष झाले की खरंच प्रलंबित आहेत आणि आम्हालाही वाईट वाटतं की आपण ह्या भागाचंच पार्ट असून सुद्धा आपल्याला ते करता आलं नाही. कारण पद आणि प्रतिष्ठा ही खूप महत्त्वाची आहे. ज्यावेळेस मला माझे आईवडील स्वरूप, मातापित्यासमोर स्वरूप मला आशीर्वाद देतील आणि येणाऱ्या 3 तारखेला हा नक्कीच त्यांच्या लेकीचा गुलाल उधळण्यासाठी ते साक्षीदार होतील. त्या संधीचं मी सोनं करेल. आज ह्या चर्चेदरम्यान मी एवढंच सांगू इच्छिते आणि नक्की मी येणाऱ्या 9 नंबर वॉर्डमध्ये मी ॲक्च्युली उभी आहे आणि लेडीज OBC वॉर्ड आहे. तसंच 10 मध्ये पण मी माझा फॉर्म भरलेला आहे. म्हणजे जसं मिस्टरांनी मला साईडला पण उभं केलेलं आहे, मिस्टरांच्या बरोबरीने पण मी उभी आहे 10 नंबर वॉर्डमध्ये. म्हणजे तुम्ही 2 वॉर्डमधून निवडणूक लढवताय? हो, प्रभाग क्रमांक 9 आणि प्रभाग क्रमांक 10 मध्ये निवडणूक सामोरे जाणार आहे आणि चांगलं वाटतंय मला की मला 2 प्रभागाचं नेतृत्व करता येईल, 2 प्रभागाला न्याय देता येईल. घरी न बसता त्यांच्या बरोबर जाऊन त्यांच्या दारात उभी राहून त्यांचे जे काही प्रश्न आहेत ते मी नक्कीच डे नाईट सॉल्व करण्याचा प्रयत्न करेन आणि आज या चर्चेच्या मार्फत मी ग्वाही देते की मी मला इथे एक प्रश्न नक्की विचारावा असं वाटतोय. कदाचित प्रभाग क्रमांक 9 आणि 10 2 प्रभागामधून तुम्ही त्या ठिकाणी निवडणूक लढताय. याच्या पाठीमागचा नेमका उद्देश काय? कारण कदाचित एक अजून व्यक्तीला त्या ठिकाणी संधी दिली जाऊ शकत नव्हती का?
नाही, दिली जाऊ शकते, पण जो कॅन्डिडेट आहे तो परफेक्ट, किंवा मला असं वाटतं की मी त्या जागेसाठी परफेक्ट आहे, मी ते जागेसाठी किंवा जे प्रलंबित प्रश्न आहे त्याला न्याय देण्यासाठी मी परफेक्ट आहे. त्यामुळं मी त्या 2 प्रभागामधून मी फॉर्म ठेवलेला आहे. आणि दोन्ही प्रभागातील जनतेशी तुमचा संपर्क झालेला आहे? हो, झालेला आहे. आणि ऑलरेडी मला सांगायला आनंद वाटतो की ज्यावेळेस मी ग्रामपंचायत सदस्य झाले त्यावेळेस पण मला हेच वॉर्ड होते. आणि तुकाई दर्शनला सुद्धा म्हणतात, ताई तुम्ही या तिकडे, कारण त्यांना माहिती आहे की एकदा जर कामाचा सपाटा लावला ह्यांनी तर त्या कुणाच्याही ऐकत नाहीत. आणि माझं तत्व आहे की बाबा जर मी एखादं काम घेऊन आलेली आहे तर त्याचं श्रेयही मीच घेत असते. त्यामुळे लोकांना माहिती आहे की नाही, हे आले तर आपले कुठलेच प्रॉब्लेम राहणार नाही. त्यामुळे जनता आहे ती दोन्ही वॉर्डमधून मला आशीर्वाद रूपी मतरूपी आशीर्वाद देणार. आणि येणाऱ्या 3 तारखेला तेच माझे साक्षीदार होतील, ह्याचा मला अभिमान वाटतं. धन्यवाद. खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून. येणाऱ्या काळातील तुमचं ज्याही निवडणुकातील इच्छा आहे त्यासाठी आम्ही शुभेच्छा व्यक्त करतो. आगामी तुमचं समाजकार्य हे अशाच पद्धतीने अधिक उंचीवरचं होत राहो, त्याला अधिक बळ प्राप्त होत राहो, या शुभेच्छासहित आपण इथे थांबूयात. धन्यवाद.